अंदर एक जरा संजय राव अंदर काल रात्री आकाशवाणी आमदार निवासामध्ये मी साधारणतः 9:30-10च्या दरम्यान जेवण या ठिकाणी मागितलं, वरण भात आणि पोळी. ज्यावेळेला मी जेवायला बसलो आणि मी भातामध्ये वरण टाकलं तर पहिला घास मला खूप आंबट लागला. मग मला वाटलं की मी काही लिंबू टाकलं, पण मग वरणात भातात लिंबू टाकायचा प्रश्न नव्हता. मग मी दुसरा घेतला तर मला उलटी झाली आणि मग मी त्या वरणाचा वास घेतला तर ते इतकं भयानक वास त्याचा होता. आणि मग मी त्याला जाब विचारला की हे तू मला काय जहर खाऊ घालतो का? आज ही कॅन्टीन महाराष्ट्रात ते तमाम ग्रामीण भागातील लोक या ठिकाणी येतात. अशा प्रकारचं याचं हे जेवण हे नेहमीचं झालं आहे. मागे 2 वेळेस याला मी समज दिली, त्याला विनंती केली की तू अशा प्रकारचं जेवण देत नको जाऊ. एका आमदाराला जर हे इतकं विषारी जेवण देतात तर सामान्य ग्रामीण भागातून येणारे कार्यकर्ते किंवा जे कामाचे लोक असतात किंवा अधिकारी असतात त्यांची काय अवस्था असेल. काल मला काही लोक भेटले, कोणी म्हणे पाल सापडली, कोणी म्हणे कापूर सापडला, कोणी म्हणे सुतळी सापडली, चपात्या पण असंच असतात. तर हे सामान्यच आम्ही समजू शकतो. पण आमदारांसाठी जर तुम्ही असे वागतात तर तुमची ही किती मजुरी आणि तुम्ही किती 20 लोक खाऊ घालता. आम्ही इथनं गावाकडे ज्यावेळेला जातो रात्री गाडीमध्ये पार्सल घेऊन, तर जेवढ्याला आम्हाला सकाळी सुचत नाही, आम्हाला असं वाटतं प्रवासामुळे आम्हाला त्रास होत असेल, पण हे सगळं निष्कृष्ट दर्जाचं जेवण मिळतं आणि याच्यामुळेच हा त्रास त्या ठिकाणी होतो. आताही माझ्याकडे ते पार्सलाचा वास घेतला तर तुम्हाला बेशुद्ध पडसा इतका वास त्याचा घालेला आहे आणि म्हणून मी त्याला चाप दिला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.